नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागामध्ये नवीन पदभरतीची मंजुरी करण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे. एक प्रकारचं याच्यामध्ये याच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करण्यात आली आणि महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली आणखी पदे मंजूर करण्यात आलेली आहे. ती कशा पद्धतीने करण्यात आली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, महिला व बालविकास विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाचा हा जी.आर. आहे. दिनांक याची पाहू शकता 10 एप्रिल 2026 हा जी.आर. आहे. याच्यामध्ये काय शासन निर्णय झाला हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. बघा, एकूण 8,669 एवढी पदे राज्यामध्येही मंजूर करण्यात आलेली आहे. ती कशा पद्धतीने करण्यात आली हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा. तर बघा ताईंनो, शासन निर्णय काय झालेला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त महिला व बालविकास पुणे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, दी चिल्ड्रन अँड सोसायटी इत्यादी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदांचा आढावा घेऊन माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बालविकास विभागातील एकूण 9,248 पदांपैकी 744 पदे निश्चित करून उर्वरित 8,504 पदांमध्ये 165 पदांची वाढ करून पदे मंजूर करून विभागाने एकूण 8,669 नियमित पदे व 2,843 बाह्य यंत्रणेद्वारे भरायची पदे मंजूर करण्यात आलेली आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनामधील मानधनी तत्वावरील अंगणवाडी सेविका 1,10,664 व अंगणवाडी मदतनीस 1,10,664 अशी एकूण 2,21,328 पदे मंजूर केलेली आहेत. त्यानुसार सुधारित आकृतीबंधास या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे. या सुधारित आकृतीबंधापूर्वी परिशिष्ट अ मध्ये नमूद पदे निर्माण करण्याच्या अनुषंगाने निर्गमित केलेले विविध शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागातील कार्यालयीन मंजूर करण्यात आलेले एकूण 8,669 जी नियमित पदे आहेत त्या नियमित पदांसाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. एकूण 8,669 पदांचा गोषवारा परिशिष्ट 1 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. तो कशा पद्धतीने असणार हे देखील आपण जाणून घेणार. तर 165 नवीन पदांना मान्यता देखील देण्यात आलेली आहे. एकूण 23 वर्षानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे परिशिष्टामध्ये कशा पद्धतीने ती पदे दाखवलेली आहेत हे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. आणि महिला व बालविकास विभागामध्ये पुन्हा एकदा नवीन भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे. विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयातील मंजूर पदांचा तपशील परिशिष्ट 3 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. परिशिष्ट 3 मध्ये दर्शवण्यात आलेली पदे मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. त्या संवर्गातील कार्यरत पदे नियमित पदे म्हणून आकृतीबंधाचा भाग राहतील. मात्र मृत संवर्गातील कार्यरत पदावरील व्यक्तीची पदोन्नती, सेवानिवृत्ती, राजीनामा व अन्य कारणास्तव सदर पद रिक्त झाल्यानंतर ते पद आपोआपच व्यापक होईल. अशा प्रकारे मृत संवर्गातील व्यापक झालेली पदे आवश्यकतेनुसार त्या संख्येच्या प्रमाणात बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावी. उच्चस्तरीय समितीने मान्यता दिल्यावर विभागातील बाह्य यंत्रणेद्वारे भरायच्या एकूण 2,843 पदांचा तपशील परिशिष्ट 4 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. आणि एकूण 744 पदांचा तपशील परिशिष्ट 5 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. खूपच महत्त्वाचा हा निर्णय आणि हा जी.आर. असणार ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा. तर बघा ते परिशिष्ट कशा पद्धतीने असणार हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा शासन निर्णय ताईंनो अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर देखील जाऊन पाहू शकता. तर बघा त्यांनी एकूण परिशिष्ट कशा पद्धतीने नमूद केले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर बघा ताईंनो, शासन निर्णय बघा यापूर्वीच्या पदनियमित शासन निर्णयाचा तपशील एकूण देण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने पदे भरण्यात येणार हे देखील त्यांनी स्पष्ट इथं नमूद करण्यात आलेलं आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती महत्त्वाची आहे. एकूण बघा जी पदे रिक्त आहेत किंवा ज्या ठिकाणी मृत झालेले त्या पदांचा तपशील इथं आपल्यासमोर देण्यात आलेला आहे. आणि आता महिला व बालविकास विभागामध्ये खूप मोठी भरती निघणार आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे. हा GR आणि ही माहिती जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा ताईंनो. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.